गेल्या आठवड्यात खामगाव तालुक्यातील ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने अनेक गावात नदी नाल्यांचे पाणी शिरले. त्यामुळे त्या गावातील अनेकांचे नुकसान झाले. ही भीषण अतिवृष्टी होताच त्याच दिवशी अर्थसंकल्पीय अधिवेशनात न जाता या गावाचा दौरा खामगाव मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट आकाश पुणकर यांनी केला व नुकसानग्रस्त ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन सर्वांना मदतीचे आश्वासन दिले. राजूर रोडवरील तुपेवाडीजवळ प्रवासी वाहतूक करणारी टॅक्सी विहिरीत कोसळून पडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे जालना जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जाते. जालन्यातल्या राजुरा येथील तुपेवाडीजवळ प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी टॅक्सी विहिरीत कोसळून 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम लंडन येथून आणण्यात आलेल्या शिवकालीन वाघनखाच्या प्रदर्शन दालनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते व साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा प्रमुख उपस्थित मोठ्या राजेशाही थाटात पार पडले. लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात असलेली वाघनखं आता भारतात आणण्यात आली आहे. ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. मात्र या दाव्यावर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम यावेळी थेट नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात होणार आहे. यावेळी विधानसभा मतदारसंघानिहाय समस्या ऐकल्या जातील, हे विशेष. प्रत्येक महिन्याला या कार्यक्रमात गडकरी यांच्या खामला चौकातील जनसंपर्क कार्यालयात होतो. मात्र यावेळी 4 ऑगस्ट रोजी गडकरी महापालिकेच्या सिव्हिल लाईन्स येथील मुख्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहतील आणि सकाळी 11 वाजेपासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत मनपाशी संबंधित नागरिकांच्या समस्यांची विधानसभा निहाय सुनावणी करतील. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथील सुरजागड पोलाद प्रकल्पाचे बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत थाटात भूमिपूजन करण्यात आले. मात्र पर्यावरण विभागाची परवानगी तसेच जनसुनावणी न घेता या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर चांगलीच अडचणीत आली आहे. विविध पातळ्यांवर चौकशी सुरू असताना आता थेट केंद्रीय लोकसेवा आयोग UPSCने कारवाई सुरू केली आहे. UPSC कडून पूजा खेडकरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना तुमची IAS ची निवड का रद्द करू नये अशी नोटीस पाठवण्यात आली आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या एका व विविध पंचायत समित्यांच्या 4 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी 11 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. नागपूर जिल्हा परिषदेतील पारशिवनी तालुक्यातील टेकाडी या निवडणूक विभागाची जागा रिक्त आहे. तसेच धुळे पंचायत समितीच्या बोरीस, बाळापूर पंचायत समितीचा बटवाडी, काटोल पंचायत समितीच्या पारशिंगा आणि रामटेक पंचायत समितीच्या बोथिया पालोरा या निर्वाचक गणांचा जागा रिक्त आहेत. या 5ही जणांसाठी ही पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आज हिंगोलीत बांधकाम कामगार आणि शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून बांधकाम कामगार कार्यालयात कामगारांच्या विविध योजनेचा लाभ देण्यासाठी एजंटांकडून सुरू असलेली लूट करणाऱ्या संबंधित बांधकाम कामगार अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी. शिवसेना आणि बांधकाम कामगारांच्या वतीने शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना तसेच कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.